हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाइन्स मधून. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी. केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय. खरातवर उद्धव ठाकरे सरकारची मेहरबानी. खरातच्या मिरगावामधल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दिलं दारणा धरणाचं पाणी 31 जुलै 2020 रोजी काढण्यात आला होता शासन निर्णय. शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी होतं आरक्षित. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ड्राम्यात नाट्यमय वळण. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवलं. जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली. राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंचा आरोप. धाराशिव जिल्हा परिषदेतील सभापती निवड 27 मार्चला होणार. अर्थ, शिक्षण, आरोग्य आणि बांधकाम या महत्त्वाच्या सभापती पदासाठी रस्सीखेच. अध्यक्ष उपाध्यक्षपद भाजप आणि शिवसेनेकडे गेल्यानं महत्त्वाच्या सभापती पदावर राष्ट्रवादीचा मजबूत दावा. फक्त राजीनामा एवढाच भाग नाही तर सहआरोपी करायला पाहिजे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. फक्त राजीनामा तुमचा घे एवढाच भाग नव्हता. राजीनाम्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अटक होणे, सहआरोपी करणे, सगळ्यात महत्वाचं तुमच्यावर मकोका लागला पाहिजे. कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. अनेकांनी मिळून तो गुन्हा केलेला आहे. तुम्ही त्या गुन्ह्याचा भाग आहात. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळ्यातील अधिकृत बंगल्याचा मेकओव्हर. 1.5 कोटींच्या खर्चात नूतनीकरण. सुमारे 6,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या बंगल्याचं रंगकाम, लाकडी कामांचं पॉलिशिंग आणि छताच्या मजबूतीकरणाची कामं हाती घेण्यात येणार. पुढील 2 दिवस मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्षाच्या बागात जमीनदोस्त. मंत्री आशिष शेलार यांनी केली नुकसानीची पाहणी. तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर. निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल. शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील. सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीनं द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरची पिके भुईसपाट. 90 गावातील तब्बल 3,710 शेतकऱ्यांना फटका. कृषी विभागाद्वारे पंचनामे सुरू. धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील एकूण 156 गावं बाधित झाली असून सुमारे 11,000 शेतकऱ्यांना फटका. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा आदेश. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका. फळबागांना गारपिटीचा तडाखा. 12 जनावरांचाही मृत्यू. तर प्राथमिक अहवालात 102 गावातील 3,370 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नाशिकच्या मालेगावमध्ये गारपीट आणि वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान. मंत्री दादा भुसेंकडून सवंदगाव आणि रावळगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं ज्वारीचं पीक जमीनदोस्त. काढणीला आलेली ज्वारीचं पीक मातीमोल. काढणीचाही खर्च निघेना. शेतकरी आर्थिक विवंचनेत. आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं. तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी. वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ. शहरातील पाणी टंचाईचे संकट गडद. एकबुर्जी धरणात केवळ 31% जलसाठा शिल्लक. 15 दिवसात 9% पाणीसाठा घटला. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव येथे जंगली हत्तींचा पुन्हा धुमाकूळ. शेतकऱ्यांचा भाजीपाला, मिरची आणि मका पिकांचं प्रचंड नुकसान. सरसकट नुकसान भरपाई देऊन हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी.
ओंकार हत्ती पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील सासोली गावात. तिलारी खोऱ्यातला ओंकार हत्ती कळपापासून दूर गोव्याच्या दिशेने कूच करणार की बांदा परिसरात जाणार याकडे साऱ्यांचं लक्ष. काजू हंगामात ओंकार हत्तीची भ्रमंती सुरू झाल्यानं भीतीचं वातावरण. गोदावरी नदीत हजारो मृत माशांचा खच. पाण्यातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. शहरातून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले थेट नदीत मिसळत असल्यानं नदीत दूषित पाणी. हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचं काम सुरू. वाढत्या उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणी स्रोत आटल्यानं पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती. मुंबई पालिकेत पावसाळ्यापूर्वी 547 पाणी उपसा पंप तैनात करणार. पावसाळ्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा उद्देश. पालिकेकडून 142 कोटी रुपये खर्चाचं 2 वर्षाचं कंत्राट. एकूण पंपांपैकी 146 पंप शहराच्या हद्दीत, 223 पश्चिम उपनगरात आणि 178 पूर्व उपनगरात तैनात केले जाणार. कोस्टल रोडसाठी 18,000 झाडं तोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी. मुंबईतील वर्सोवा ते भाईंदर दरम्यान होत आहे कोस्टल रोड. कोर्टाच्या परवानगीनंतर 18,263 झाडं तोडली जाणार. म्हाडा कोकण मंडळाकडून 2,000 घरांची सोडत निघणार. घरांची शोधाशोध आणि किमती निश्चितीचं काम सुरू. एप्रिल अखेरीस सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांची माहिती. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावची प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाची यात्रा सुरू. रथयात्रेची परंपरा 200 वर्षापूर्वीची. सांगलीतील हजारो भाविक नवस घेऊन होतात यात्रेत सहभागी. साताऱ्याच्या कराडमध्ये पाठरवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाची यात्रा. लेझिम, दांडपट्टा, साहसी खेळांचं प्रदर्शन. भाविकांनी गुलालाची उधळण करत यात्रोत्सव साजरा केलाय. तांबे गावासह 21 गावांचं श्रद्धास्थान. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी. मोहन जोशी यांची एकमतानं निवड. तर 101व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी 24 ते 26 एप्रिल दरम्यान रत्नागिरीत 100व्या नाट्य महोत्सवाची सांगता. भंडाऱ्यात उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा. ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आवश्यक असलेली जनगणना कॉलम नसल्यानं रोष. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आपण दिनांक 22ला एक भव्य मोर्चाचं आंदोलन आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि तो लाल बहादूर शास्त्री शाळेजवळ किंवा दसरा मैदानाजवळ निघेल आणि कलेक्टर कचेरीपर्यंत येईल. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. मुस्लिम बांधवांकडून विविध मशिदींमध्ये नमाज पठण. माहीमधील दर्ग्यावर मुस्लिम बांधवांची गर्दी. नाशिकच्या मालेगावात आज रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण. ईदगाह मैदानावर पार पडले नमाज पठण. हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर नमाजसाठी उपस्थित. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केले दुआ पठण. परभणीतही रमजान ईद उत्साहात साजरी. शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. भिवंडीतही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. शहरातील बागे फिरदौस, कोटर गेट, ईदगाह मैदानासह तब्बल 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण. जयपूरमध्ये नमाज पठणात सलोख्याचं दर्शन. नमाज पठणावर हिंदूंकडून पुष्पवृष्टी. पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडांचा पोलिसांनी उतरवला माज. दुचाकीवरून आलेल्या 12 तरुणांच्या टोळक्याकडून दोघांना पट्ट्यानं मारहाण. कोंढवा बुद्रुक पोलिसांनी काढली गुंडांची धिंड. सांगलीच्या आटपाडीमधल्या निंबवडेत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या. आरोपी पतीला अटक. लाकडानं मारहाण केल्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. बुलढाण्यात गॅस सिलेंडरसाठी आज देखील सकाळपासून नागरिकांची गर्दी. पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वाटप करण्याची वेळ. 10 दिवसांपासून बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल.
आखाती देशातील युद्धाचा भारतातील कूलर व्यवसायावरही परिणाम. भारतातून आखाती देशात होणारी कूलरची निर्यात ठप्प. नागपूरचा प्रसिद्ध राम कूलर व्यवसायही अडचणीत. युद्ध संपवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे सूतोवाच. आम्ही लक्ष्य प्राप्तीच्या जवळ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रूथ सोशलवर पोस्ट. इराणचा इस्रायलच्या आण्विक प्रकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न. इस्रायलच्या डिमोना आण्विक केंद्र लक्ष्य. डिमोना आण्विक केंद्र इस्रायलच्या पूर्वेला. अमेरिकेवर इराणवरचे तेल निर्बंध हटवण्याची नामुष्की. 9 एप्रिलपर्यंत इराणचं तेल घेण्यास ग्राहक देशांना मुभा. तेलाचा जागतिक पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. इराणचं 14 कोटी बॅरल कच्चं तेल उपलब्ध होणार. रशियावरचे तेल निर्बंधही गेल्याच आठवड्यात मागे घेण्याची अमेरिकेवर नामुष्की. आखाती युद्धात अमेरिका USS त्रिपोलीसह 3 युद्धनौका धाडणार. इराणविरुद्ध लष्करी युद्धाची अमेरिकेची तयारी. युद्धनौकेतून 5,000 नौसैनिक आणि कमांडो आखातात पोहोचणार. आखाती युद्धात ब्रिटनकडून अमेरिकेसाठी हवाई तळ खुले. अमेरिकेला ब्रिटिश हवाई तळ वापरण्याची परवानगी. इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला हवाई तळ देण्यात आले. ब्रिटिशांनी हवाई तळ अमेरिकेला दिल्यामुळे इराण मात्र संतप्त. अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले. इराणच्या क्षेपणास्त्र केंद्रांवर अमेरिकेकडून हवाई हल्ले. इराणची क्षमता संपत चालली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडरचा दावा. इस्रायल आणि इराणकडून एकमेकांवरचे हल्ले सुरूच. लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1021 लोकांचा मृत्यू तर 13 लाख लोक बेघर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाटोवर जोरदार टीका. अमेरिकेशिवाय नाटो म्हणजे कागदी वाघ. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका इराण विरुद्ध एकटीच लढतीये. नाटो सदस्य देश पाठिंबा देत नाही हे आम्ही विसरणार नाही. ट्रम्प यांचा उल्लेख. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं महत्त्वपूर्ण विधान. इराणमध्ये सैन्य पाठवण्याची कोणतीही योजना नाही. अमेरिकेची माहिती तर अमेरिकेसाठी सर्व पर्याय खुले आहेत. खर्ग बेटांवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. अमेरिकेचा इशारा. इराणचे इस्रायलवरील जलद हल्ले सुरूच. इराणचा हायफा आणि तेल अवीववर आणखी एक हल्ला. 25 लक्ष्यांवर केले क्षेपणास्त्र हल्ले. खोरम शहर 4 आणि गद्र क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठा हल्ला. इराणचा इराकवरील अमेरिकी तळावरही हल्ला. इराकच्या बगदादमधील अमेरिकी तळांवर मोठा हल्ला. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या व्हिक्टोरिया तळाला आग. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा 22वा दिवस. इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर बॉम्ब हल्ले. ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत शक्तिशाली हल्ला. आता नांदेडमधून बातमी येते. नांदेडमध्ये गोदावरी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले.